तर नमस्कार, आज आपण येलो आमच्या मामाच्या घराकडे. आणि मामा आमचे 3 मामा असतात आणि तिघही मामा परंपरागत म्हणजे पूर्वापारपासून जी आजा पंजाबची जी परंपरा जी चालत दिली आहे ती अजूनही राखून असतात. आणि तिघही मुंबई कामाधंद्याक असतात, पण तिघही गावा घेऊन हे गणपती शाळा चालवतात. तिघही 15-15 दिवसाची सुट्टी काढतात आणि हे गणपती तयार करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे जे गणपती असतात ते पर्यावरणपूरक असतात, म्हणजे मातीपासून तयार केलेले असतात. म्हणजे याच्यापासून निसर्गात कोणती हानी नाही होणार. पी ओ पीपासून किती दुष्परिणाम हे सगळ्यांका माहिती असत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पी ओ पीची मूर्ती हे तयार करत नाही. ज्यांका पी ओ पीची मूर्ती होई असतात त्यांनी शाळा बदलूची, म्हणजे दुसरीकडे गणपती येऊचो असं ते ठामपणे सांगतात. त्यामुळे हे जे सगळे आपणाक जे गणपती दिसतात ते मातीचे, म्हणजे चिकट मातीचे दिसतात. इकडेचे जे गणपती आपण जे बघले त्यांची कामं जवळपास पूर्ण दिलेली आहे. आणि इकडे जे मात्र गणपती असतात त्यांची सगळ्यांची कामं पूर्ण झालेली असतात. म्हणजे खडे लावून म्हणा, रंगकाम म्हणा, डोळे उघडून म्हणा, सोनेरी घालून हे सगळी कामं पूर्ण झालेली असतात. आज गणपतीचा पहिलो दिवस जरी असलो तरी हे 2 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ शूट केलेलो. नेटवर्क इश्यूमुळे थोडं टाकूचं रवलेलो, पण आता ह्या सगळ्या गणपतींचा आपण एकाच ठिकाणी गणपती शाळेत आमच्या मामाच्या घराकडे दर्शन घेतो. हे जे गणपती असतात त्यांचं काम पूर्णपणे म्हणजे 100% पूर्ण झालेलं असं. आज ते आपल्या घराकडे विराजमानसुद्धा झालेले असतले. तर ह्याच्यात माका सगळ्यात जर खयचो गणपती जर आवडलो असत तर आता मी तुमका दाखयतले तो ह्यो दगडूशेठ हलवाई. अतिशय मनमोहक दिसता. रंगकाम, खडे लावून म्हणा आणि कलर काम म्हणा अतिशय सुंदर झालेला असा. धन्यवाद.